कळलेलंच नाही आहे. रिक्षावाल्यांनी मराठी बोललं पाहिजे. हा तुमचा दंडक आहे. तुम्ही जर ते केलं नाही तर तुम्ही त्यांना दंड करणार आहात, त्यांना घरी बसवणार आहात. पण मग ते शिकायचं कुठे, तुम्हाला कोण शिकवणार आहे, ह्याच्याबद्दल तुम्ही काही व्यवस्था केलेली आहे का, त्याच्याबद्दल कुणालाच काही माहिती नसते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याला थोडासा वेळ लागेल, पण आता आपण हे करावं असं मला वाटतं. पण म्हणजे सक्ती करून असं एक त्याला असं पिनल प्रोव्हिजन करून, दंडात्मक कारवाई करून तुम्हाला वाटतं मराठी शिकतील? सक्तीने होईल का मराठी भाषेबद्दल असं प्रेम जर का आपण आपुलकी? प्रत्येकच गोष्टीत म्हणायला लागलो तर कायदे सुद्धा नकोतच मग, नाही का? कारण आपण कायद्याची चौकट मानतो असं आपण म्हणतो, आणि आपला सगळा समाजच आपण असेच आहोत, अरे अशाच पद्धतीचे आहोत की आपण पुण्यवान लोक नाही आहोत, आपण पापभिरू लोक आहोत. पाप होईल आपल्याकडून आणि मग तो प्रमाद घडून मग आपल्याला कुठली तरी शिक्षा होईल, म्हणून पुण्यवान राहणारे लोक खूप आहेत आपल्याकडे. तर त्याच्यामुळे हे आपल्यामध्ये इतकं खोल रुजलेलं आहे की जोपर्यंत आपल्याला कुठला तरी बडगा दिसत नाही शिस्तीचा, तोपर्यंत नाही आपण शिस्तीने वागत. खरं तर मूल्यव्यवस्था म्हणून आपण ते स्वीकारलं पाहिजे आणि आपण ते केलं पाहिजे, ही आदर्शवत पद्धत होईल. पण जर तशा पद्धतीने जर ते होत नसेल तर मला वाटतं की कुठेतरी ह्या पद्धतीची सक्ती ही आणावी लागते. आणि मी सांगते, जसं आपण कायद्यातून पळवाटा काढतो तशा सक्तीतून पळवाटा निघणार नाहीत का? त्या निघणारच पण आहेत. योग्य, त्याच्यात तुम्ही सक्तीचं समर्थन करता, तुम्हाला सक्तीच केली पाहिजे? सक्तीपेक्षा मी असं म्हणेन चौकट ठरवली पाहिजे. म्हणजे मला ही सक्ती मला कधीच नाही आवडणार की तू जर बोलला नाहीस तर मी तुझं मुस्काट फोडीन, किंवा खळखटाकची भाषा ही भाषा माझी नव्हे. अच्छा, तुम्ही त्याचं समर्थन नाही करत? अजिबात नाही करत, मुळीच नाही करत. कारण मराठी बोलला नाही तर तुम्हाला आमच्या पद्धतीने किंवा आम्ही काय धडा असेल शिकवू ना? नाही. नाही 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 हिंसाचाराचं मग ती समर्थन. पद्धत काय असावी त्याच्याबद्दल माझ्या काही कल्पना आहेत, आणि त्या कल्पनांमध्ये हे अजिबातच बसत नाही. आणि माझं म्हणणं असं आहे की मोठ्या धेंडांना तुम्ही मोठ्या उद्योगपतींना हे सांगाल का? तुम्ही मोठ्या नटांना, जे आज ज्यांना तुम्ही खूप मान मरातब तुम्ही देता आहात, आणि त्यांनी महाराष्ट्रातच आपली कारकीर्द घडवलेली आहे. कारण आता म्हणजे जर असं आपण म्हटलं, चित्रपटसृष्टी जी आपली अख्खी आहे ती मुंबईतूनच चालते. हिंदी चित्रपटसृष्टी जी चालते ती वेगवेगळ्या माध्यमांमध्ये, साहित्य संमेलनांमध्ये आम्ही मोठमोठ्या नटांना बोलवतो. ते जर तोंडाकलं सुद्धा जर 2 वाक्य मराठीत बोलायला जर तयार नसतील तर त्यांना तुम्ही जाऊन ही शिस्त तुम्ही त्यांना त्यांच्यासमोर ठेवणार आहात का? बरं झाला हा मुद्दा तुम्ही उपस्थित केला, कारण तुम्ही अभिनय क्षेत्राशी संबंधित आहात, सिनेमात तुमचं काम आहे. तुमचे पती हे हिंदी मध्ये मोठं काम करतात, बरेच वर्ष आहेत, सुमित राघवन करतात. पण हा जो तुम्ही मुद्दा उपस्थित केला ना, म्हणजे तुम्हीच उपस्थित केला, हे बरं झालं. बॉलिवूडमध्ये अनेक कला, म्हणजे राजकीय नेते अनेकांची नावं तिथे घेतली जातात. त्यांच्या कार्यक्रमात मोठे मोठे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक येतात. इतकी वर्ष मुंबईत राहतात आणि सांगतात की अभी मैं मराठी सीखने की कोशिश कर रहा हूँ. हयात मुंबईत घालवल्यानंतर, लहानपणीचं शिक्षण मुंबईत झाल्यानंतर त्याही लोकांना असं म्हणावं लागतं, हे आपलंच फेल्युअर नाही का? म्हणजे आपण त्यांना की अजूनही ते शिकतायत लोक, त्यांना कुठे सक्ती करत नाही आपण, मग त्यांना खळकटक करत नाही? मी सांगते ना, आपण अत्यंत डबल स्टँडर्ड्स असलेले लोक आहोत, हे आपल्याला मान्यच केलं पाहिजे. आपल्याला अजूनही मनामध्ये कुठेतरी हुकुमशाही असावी इथे असं म्हणणारे, उघडपणे सुद्धा म्हणणारे लोक खूप आहेत आपल्या मित्रमैत्रिणींमध्येच. त्याच्यामुळे ही वृत्ती आहे आपली. यांचं काय करायचं मग? या मोठ्या कलाकारांचं काय? मोठे कलाकार, मोठे उद्योगपती, म्हणजे तुम्ही मग एक शब्द वापरला अगदी सुरुवातीला की रिक्षा टॅक्सीवाले सॉफ्ट टार्गेट आहेत. हो, ते मोठ्या मोठ्या बिझनेसमॅन आहेत, त्यांना जाऊन कोणी विचारेल कधी का तुम्ही का हिंदी बोलत नाहीत? किंवा अनेक इतर क्षेत्रातली मंडळी, त्यांना कोणी विचारत नाहीत की तुम्ही का मराठी बोलत नाहीत? म्हणजे आता मी सांगते, IAS ऑफिसर्सना जेव्हा ते त्यांचं क्षेत्र निवडतात तेव्हा त्यांना तिथल्या स्थानिक भाषेची परीक्षा द्यावी लागते. हां, आता इथे आपल्याकडे राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी मध्यंतरी, गॅझेटेड ऑफिसर्ससाठी हिंदीची परीक्षा घेतली जात होती. का बरं? त्यांना हिंदी यायला पाहिजे ह्याच्याबद्दल तुमचा कटाक्ष आहे, पण इथे काम करणारे बाकीचे जे सगळे वकील लोक आहेत किंवा बाकीचे जे सगळे लोक आहेत ते मराठी बोलतायत की नाही, त्यांना मराठी कळतंय की नाही, त्यांना ते अवगत आहे की नाही, ह्याच्याबद्दल कुणाला काही आस्था नाही आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात काम करून तुम्हाला मराठी नाही आली तर चालेल एक वेळ, पण तुम्हाला हिंदी आली पाहिजे, कारण ती भारताच्या संपर्काची भाषा आहे. असं कुणी कुठे नमूद केलेलं आहे ते मला नाही माहिती.
पण मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे, एक महानगर असं Cosmopolitan आहे. नेहमीच आमच्या कारण दिलं कानावरती जन्मल्यापासून सतत, आता माझा तर खूप मोठं माझा काळ जो आहे बालपणाचा तो औरंगाबाद, ज्याला आता छत्रपती संभाजीनगर म्हणतात, तिथे गेलेला आहे. तिथे तर आमची गंगाजमनी तहसीब होती सगळी. आमच्या कानावरती उर्दू हिंदी मिश्रितच मराठी पडत होती. अगदी मराठी घरांमध्ये सुद्धा ती थैली तिथे का ठेवली म्हणत होते, पिशवी म्हणत नव्हते. अरे नुसताच का कप घेतला, तरी कुठे तुझी असं विचारत होते. रुमालाला दस्ती म्हणत होते. तर हे आम्ही स्वीकारलंय आणि त्याच्यामुळे हिंदी ही काही अगदीच अनोळखी भाषा नाही आहे. जशी तमिळनाडूमध्ये किंवा कर्नाटकामध्ये जशा पद्धतीची असेल, आंध्रची तर एक वेगळीच पद्धतीची हिंदी आहे. हैदराबादी जी आपण निजामी म्हणतो पट्ट्यात ती, बोलली जी आम्हाला माहिती आहे, जी आम्हाला खूप जवळची आहे औरंगाबाद मधल्या लोकांना. त्याच्यामुळे हे सगळं आपण स्वीकारतो, सगळे प्रवाह आपण स्वीकारतो. म्हणजे मूळ आहे ते स्वीकारायला आपली इतकी खळखळ काय आहे, हा प्रश्न नेहमी पडतो मला. आणि महाराष्ट्रात जर आत्ता हे जर वातावरण असेल तर मला वाटतं की एक काहीतरी मध्यम मार्ग निघावा असं नेहमीच. पण मग तो सक्तीतनंच निघेल असं वाटतं तुम्हाला? नाही वाटत मला. असं नुसती सक्ती करून नाही होणार. त्याच्यासाठीची उपलब्धता पण करायला पाहिजे. सतत मराठी कानावर पडेल अशा पद्धतीची व्यवस्था पाहिजे. ते जे मराठी कानावरती पडतं, पुढील स्टेशन किंवा पुढे चलाच्या खाली नुकता येतोय ढळच्या खाली, ही अशी मराठी नाही चालणार. तुम्ही त्या पद्धतीची छान मराठी की जी गोड वाटेल, कानाखाली आवाज काढेन, ह्याच्यापेक्षा तुझ्या मनातून मी उमटेन अशासारखं काहीतरी वातावरण इथे निर्माण व्हावं. आपण जे बोललो तो झाला एक भाग, की मराठीची सक्ती करून होणार नाही किंवा हे ठीक आहे. पण दुसरीकडे ना त्याची दुसरी बाजू पण आहे, ज्याच्यामुळे तुम्ही म्हटलात की तुम्ही त्या खळखटाकचं समर्थन करत नाही किंवा हिंसेचं समर्थन करत नाहीत. पण समोर गोष्टी अशा आहेत ना, मला काही तुम्हाला व्हिडिओज दाखवायचे आहेत की आम्ही मराठी बोलणारच नाही, आम्हाला शिकायची गरजच वाटत नाही, ही एक प्रकारची जी मगरुरी दिसते ना, त्याच्यातनं हे रिॲक्शन नेहमी येतं. असं बघितलं तर काही व्हिडिओज तुम्ही बघा आणि मग तुम्हाला मी सांगतो. मला संजय दुबे बोल रहा हूँ, मैं रिक्शा भी चलाएगा, पैसा भी कमाएगा, लेकिन मराठी नहीं बोलेगा. इसलिए बोलता हूँ जा मराठी नहीं बोलता. इंग्लिश में बोलो, इंग्लिश में. 4618 इंग्लिश में बोल भाई. तिकडे वो मैं क्या बोला, इंग्लिश में बोलो. इधर ऐप है ना इंग्लिश का, वो मचान मेरे को मत बताओ. ऍप इंग्लिश मध्ये. मैं क्या बोला, इतना मचान करके मतलब हुआ कुछ मतलब निकला. बोलतोय मैं क्या बोला, इतना मचान करके कुछ मिला. इंग्लिश में बोल भाई. इधर फटाक से डाल दे मेरे को, मैं जाऊँ. मराठी काय बोलणार, काय बोलणार तुम्ही? बोलत नाही तू मराठी? बोलत नाही मराठी तू बोलत नाही मराठी, बोलत नाही मराठी. हाँ? मराठी बोल रहे, हिंदी बोलूंगा, हिंदी बोलूंगा, मैं बोलो वीडियो बुलाओ, हिंदी बोलूंगा. आग्रह सक्ती केली नाही किंवा मग जर त्याच्यावरती जशा हिंसक प्रतिक्रिया, ज्या मी त्यांना समर्थन न करता पण ज्या नैसर्गिक प्रतिक्रिया उमटतील, त्यामुळे आपण कशा चुकीच्या ठरवायच्या. जर ही भाषा असेल तर की आम्ही शिकणारच नाही मराठी, आम्ही इथे येऊ काम करू. बघा, तमिळनाडूत गेलात तुम्ही किंवा बंगळुरूला